जय हिंद मित्रांनो. तर आज रविवार 4था. तर आपण भवानीनगर बावलगाव जे भवानी मंदिर आहे त्या भवानी मंदिरच्या समोर ह्या झाडाजवळ आज आपण जनावराला पाणी पिण्यासाठी व्यवस्थापन करणार आहे. खास करून मित्रांनो, भवानीनगर बावलगाव ह्या भवानीनगर मध्ये 2 गोमाता आहेत. 2 गोमातासाठी आज पाण्याची व्यवस्थापन करत आहोत. त्या 2 गोमातानंतर अजून दुसरे पण कुठले जनावर पाणी व्यवस्थापन आपण आज जनावरांसाठी करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण इथं जागा वगैरे व्यवस्थित करून घेऊया. नंतर आपण ते बनवलेलं पाणी व्यवस्थापन आणून इथं ठेवूया. तर भवानीनगरमध्ये हा जागा का निवडला मी? तर मित्रांनो, हा जे गव्हर्नमेंटने झाडं लावलेत, ते झाडं पाण्याची व्यवस्थापन नाही या झाडाला, म्हणून हे झाडं वाळून गेलेत. जनावरं पाणी पितील, जे एक्स्ट्रा पाणी आहे ते खाली झाडावर जाईल. त्यासाठी मित्रांनो, आमच्या या मंदिराच्या शेजारी एक लक्ष्मण काळे म्हणून त्यांनी पाण्याची सोय करतो म्हणले. त्यासाठी मी इथं व्यवस्थापन केलंय आणि झाडाला पण पाणी होईल आणि जनावराला पण पाणी प्यायला व्यवस्थापन होईल. चल आज जागा साफ करून घेऊया. जागा साफ केल्यानंतर आपण ते बनवलेलं ढोण आणून ठेवूया. चला. बघा मित्रांनो, हा छोटासा मुलगा सुद्धा मला मदत करायला आलाय. बघा मित्रांनो, हे सगळं आज रविवार आहे, ह्यांना शाळेला सुट्टी आहे. तर ह्याने मला इथं गवत वगैरे आहे म्हणजे येण्यासाठी त्रास होईल म्हणून ते गवत उपसून म्हणून ते स्वतःहून आलेले आहेत. जागा झाली आता व्यवस्थित. आता आपण ते जे बनवलं ना साहित्य, ते आपण गाडीमध्ये आणूया. पहिल्यांदा देऊन घेऊया त्याला. चला. जनावर पिण्याचे पाणी तर काम रेडी झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये पाणी भरून ठेवतो. जे पाणी आपण पित आहोत तेच पाणी आपल्या जनावराला पाजवा, ही सर्वांना कळकळीची विनंती.